आईच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला गरमागरम भजी करून भजी करत आहे। तर हे पहा, ही आपली भजी छान स्पंज झालेली आहेत आणि कुरकुरीत आणि छान पिवळा रंग आलेला आहे। त्यासाठी मी हे पीठ घेतलेलं आहे। आता ह्या पिठाचे मी भजे टाकते कढईमध्ये, हे पहा। आणि हे मी हिरव्या मिरचीचे केलेले आहेत। हिरवी मिरची आणि हातावर चुरगडून ओवा घातलेला आहे आणि जिरे आणि लसूण, हिरवी मिरची हे मिक्सरमधून मी काढून घेतलेले आहे। आणि त्यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे। हळद घातल्यामुळे भज्यांना असा काळपट लालसर असा रंग येतो। हळद ही सोडा घालायचा असल्यामुळे हळद ही घालूच नये आणि मी थोडासा किंचितसा सोडा घातलेला आहे। जर सोडा घातला नाही तर भजे निबर होतात आणि निबर भजे काही आपल्याकडे चालत नाही आहेत, कारण की उगीच ते बोंड खाल्ल्यासारखं होतं आणि हे असे छान असे स्पंज होतात। आणि हे आपले असे हे भजे तयार झालेले आहेत। आणि आज मी रसपोळीचा स्वयंपाक करत आहे आणि पाऊस पण पडलेला आहे आणि पडतोय आणि त्याबरोबर मग हे तळलेलं सुद्धा पावसाळ्यामध्ये थोडं तळलेलंही खावे वाटते आणि तळलेलं खाल्ल्यामुळे आता कसं ऊन कमी पडते आणि त्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये थोडीशी उष्णताही जाणवते, म्हणून थोडेसे तळलेले पदार्थ खावेत। आणि हे इकडे मी पापड केलेले आहेत आणि ही कुरडई केलेली आहे। आता ही थंड हवेमुळे साधळू नये म्हणून मी डब्यामध्ये ठेवत आहे। जेवतावेळी ही अशी थोडीशी मोडून ठेवते। आणि हे उडदाचे पापड आहेत, हे सुद्धा मी अगोदर तळून घेतलेले आहेत। आणि हे पोह्याचे पापड आहेत, हे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत। हे मी पोह्याचे पापड मी असे मशीनवरूनच करून घेतलेले आहेत। आणि कुरडयासुद्धा माझ्या या जुन्याच आहेत, गेल्या वर्षी, तरीही छान झालेल्या आहेत। याला मी आता झाकण लावून ठेवते। झाकण लावून ठेवल्यामुळे साधळत नाहीत आणि या 2-2 दिवसापर्यंत सुद्धा छान राहतात। त्यांच्या थोडंसंही कडक कुरकुरीत अशा या छान राहतात। आणि यामध्ये मी शेवयाचा भात केलेला आहे आणि हे 4 आंबे घेतलेले आहेत। या 4 आंब्याचा मी धुवून असा रस करणार आहे। हा थोडासा खराब आहे तर हा मी काढून टाकते आणि अजून एक मध्ये आंबा घेते आणि छान असा रस करून घेते। आणि यामध्ये मी वड्याची भाजी केलेली आहे। वड्याची भाजीसुद्धा अशी ही झालेली आहे बघा, म्हणजे फार घट्ट नाही केली मी, थोडासा रस्सा ठेवलेला आहे। रस्सा ठेवल्यामुळे छान लागते। फार कोरडी केलीस तर ते एक तोंडी लावणं होतं, पण ही पोळीबरोबरही मधून खाता येते। असा हा माझा आजचा व्हिडिओ होत आहे। आणि हा इथे मी पोळीसाठी कणिक मळून ठेवलेली आहे। याच्या मी आता जेवढ्या होतील तेवढ्या मी पोळ्या करून घेणार आहे। तर आज मी एवढाच आपला व्हिडिओ करत आहे, कारण की माझ्या मागे खूप गडबड आहे आज आणि धावपळीचे दिवस सुरू झालेत माझे, म्हणून आजच्या दिवस थोडंसं आपल्याला आपल्याबद्दल ह्या व्हिडिओबद्दल मी सॉरी। आणि तुम्ही पाहत असल्यामुळे धन्यवाद।